सर्वांना जय श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या खात्यात पैसा येतो पण टिकत नाही का? महिन्याच्या शेवटी हात रिकामे होतात का? कितीही मेहनत करा पण तरीही पैशाची कमी जाणवते का? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आहे, कारण आज मी तुम्हाला हनुमान जयंती निमित्त असे काही उपाय सांगणार आहेत, जे केल्यावर पैसा फक्त येणार नाही तर टेकायलाही लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला असेच खरे आणि अनुभवावर आधारित उपाय हवे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण मी रोज असेच पॉवरफुल व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येतो. मित्रांनो, 2 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. हनुमान जयंती हा दिवस शक्ती, श्रद्धा आणि संकटापासून मुक्ती देणारा आहे. हनुमानजी हे फक्त बलाचे देव नाही, तर ते संकटमोचक आहेत आणि जीवनातील अडथळे दूर करणारे आहेत. आजच्या दिवशी केलेले उपाय खूप लवकर परिणाम देतात असं मानलं जातं, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. एक छोटी गोष्ट सांगतो. एक व्यक्ती खूप मेहनत करत होता, पण त्याच्या घरात पैसा कधीच टिकत नव्हता. तो खूप त्रासलेला होता. एक दिवशी तो एका साधूकडे गेला. साधूने त्याला काही सोपे उपाय सांगितले आणि काही दिवसातच त्याचा आयुष्यात बदल झाला. पैसा टिकायला लागला आणि त्याचं जीवनसुद्धा सुधारलं. आज मी तेच उपाय तुम्हाला सांगणार आहे. उपाय नंबर पहिला, हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही 11 वेळा हनुमान चालीसा वाचा. हे का महत्त्वाचं आहे? कारण यामुळे मन शांत होतो आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते. हे कसं करायचं? सकाळी स्नान करून शांत बसून वाचा. फायदा काय असतो याचा? घरात सुख, शांती आणि आर्थिक स्थिरता येते. उपाय नंबर 2, प्रत्येक मंगळवारी गूळ आणि चना दान करा. हा उपाय गरिबांना मदत करतो आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणतो. विशेष टीप, हनुमान जयंतीला हा उपाय नक्की करा. उपाय नंबर 3, घरातील देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी राहते. घाण म्हणजे नकारात्मकता. हनुमान जयंतीला विशेष स्वच्छता करा. उपाय नंबर 4, पैशाची जागा निश्चित करा. तुमच्या पैशासाठी एक निश्चित जागा ठेवा. पर्स, कपाट किंवा लॉकर, पण नेहमी एकाच ठिकाणी ठेवा. फायदा, पैसा, एनर्जी स्टेबल राहते. उपाय नंबर 5, लाल दोरा बांधा. हनुमान मंदिरात लाल दोरा आणून हातात बांधा. हा उपाय वाईट शक्तीपासून वाचवतो आणि आत्मविश्वास वाढवतो. उपाय नंबर 6, संध्याकाळी दिवा लावा. दररोज संध्याकाळी देवघरात दिवा लावा. यामुळे घरात पॉझिटिव्हिटी राहते आणि पैशांचे मार्ग खुलतात. उपाय नंबर 7, राग आणि वाद टाळा. घरात नेहमी शांत वातावरण ठेवा. सतत भांडण नसतील तर लक्ष्मी टिकत नाही. प्रेम आणि शांतता ठेवा. उपाय नंबर 8, कर्ज टाळा. शक्यतो कर्ज घेणं टाळा. कर्ज म्हणजे आर्थिक ताण आणि पैशाची अडचण वाढते. जर तुम्हाला हे उपाय आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जय हनुमान श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. मित्रांनो, पैसा टिकत नाही यामागे काही कारणं असतात. चुकीच्या सवयी, खर्चांवर नियंत्रण नसणं, नकारात्मक विचार. हे उपाय फक्त धार्मिक नाहीत तर तुमच्या जीवनशैलीत बदल घडवतात. पैशाचा आदर करा, अनावश्यक खर्च टाळा, सेव्हिंग करा, पॉझिटिव्ह राहा. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भविष्याकरिता हे उपाय आजपासूनच सुरू करा. जर तुम्हाला असेच पॉवरफुल व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.